चला तर मग आज आपला डे 15वा आलाय आणि तुम्ही म्हणताय त्यामुळे मग आता ह्या पीडीएफ मध्ये पण आन्सर की द्यायला हे म्हणलं सुरू करू. हे सगळा एवढा विषय नव्हता पण कसं आहे की तेवढंच तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर मला पण फायदा होतो मग त्यामुळे म्हणलेलं की हे करू पण जाऊ दे तुम्ही जर जास्त जण म्हणायला लागलाय तर मग काय एवढं हरकत नाही तसं मग एवढी अशी व्ह्यूज येत नाहीत नाही का किती 70-80 यायला लागल्यात इतका काही त्यामुळे विषय नाही आणि इम्पॉर्टंट हे नाहीये की तुम्हाला प्रश्न सुटतो का इम्पॉर्टंट आहे की हा सोडवण्याची राईट पद्धत काय आहे. त्यामुळं जर तुम्ही बघत असला तर तुम्हाला जास्त फायदा होईल नसेल तर इतका जास्त फायदा होणार नाही. आता बघू आपण हे बघा एका दुकानदाराने 20 शर्ट 2800 ला विकले. 2022 कंबाईनच्या प्रीला असाच प्रश्न आलेला त्यामुळे तसा प्रश्न घेतलाय. अजून काय दिले त्याला 40% नफा झाला. बरं 39% नफा झाला. प्रत्येक शर्टची किंमत किती? अशा वेळी काय करायचं की एक शर्ट कितीला विकला काढायचा. बघा 2800 रुपयाला किती शर्ट विकले? 20 विकले. मग एक शर्ट किती? 2800 डिवाइड बाय 20 म्हणजे हे किती आलं? 140 आलं बरोबर. म्हणजे त्यांनी एक शर्ट 140 रुपयाला विकला आणि त्याला 40% नफा मिळालाय. म्हणजे आपल्याला दिसतंयच काय की एक शर्ट 100 असणार बरोबर म्हणून त्याला 40% नफा मिळाल्यावर 140 ला विकला आणि तेच आपल्याला काढायचंय प्रत्येक शर्टची किंमत किती म्हणून 100 रुपये. सिंपल. बघा हे आता असे इक्वेशन आले ना की फक्त लिहून घ्यायचे आधी आणि त्यानंतर सॉल्व्ह करायचे. तोंडी होऊ शकतं पण आपण लिहून घेऊ. हे बघा 40% ऑफ एक्स इक्वल टू लिहिलं 60% ऑफ ऑफ नाही लिहायचं ऑफ वाय. ठीक आहे. आता बघू आता 40% तुम्हाला फ्रॅक्शन माहित असलं तर बरं आहे. 40% म्हणजे काय असतं 2/5 असतं. 60% म्हणजे 3/5 नसेल माहिती तर मग असं करणार तुम्ही 40 डिवाइड बाय हे 0 2/5 कट करायचं. त्यामुळं आपण फ्रॅक्शन लिहू 40% ऑफ एक्स इज इक्वल टू 60% ऑफ वाय. 5 ला 5 गेलं म्हणजे एक्स एक्स अपॉन वाय किती आलं? एक्स अपॉन वाय किती आलं? 3/2 आलं. ठीक आहे. आणि आता आपल्याला काय दिले बघा की एक्स ची रिअल व्हॅल्यू 666 आहे. म्हणजे बघा की एक्स बाय वाय 3/2 आलं 3:2 आलं. आता हे दिले 666 आहे आणि आपल्याला हे विचारले क्वेश्चन मार्क बघा आता 666 आहे डिवाइड बाय 3 केलं की किती येते 222 म्हणजे काय की एक युनिट म्हणजे 222 आहे आणि आपलं एक्स काय आहे 3 आहे म्हणजे 222 इंटू 3 केलं म्हणून 766 आलं आणि आपल्याला आता 222 इंटू काय करायचंय वाय काढायचंय आणि वाय किती आहे 2 आहे म्हणून 2 4 4 4 असं उत्तर आलं. सोपं होतं. आता आपण बघू पुढचं काय आहे बघा आणि ब यांनी व्यवसाय सुरू केला बरं ठीक आहे अ किती 12,000 रुपये गुंतवले ठीक आहे 12,000 लिहू आपण. हं. आणि बी ने किती 36,000 रुपये गुंतवले इथं इक्वल टू देऊ आणि 36,000 लिहू. हं. अजून काय दिले बी ने 5 महिन्यांनी व्यवसाय सोडला 5 महिन्यांनी व्यवसाय सोडला म्हणजे काय म्हणतो की 5 महिन्यांनी त्यांनी व्यवसाय सोडला म्हणजे बी ने किती महिने गुंतवले 5 महिने गुंतवले म्हणून 5 लिहिलं ठीक आहे. आणि काय दिले झालं तेवढंच दिले आणि जर नफा इतका झालाय एक मिनिट की इकडं ना इकडं आपण 7 महिने करूया बरोबर बरोबर ना 2:3 बरोबर. हं. इकडे आपण 7 महिने करूया आता मी इथं सोडवतोय काय म्हणतो तुम्ही जी पीडीएफ बघणार ना त्यामध्ये तसंच असणार 7 महिने असणार त्यामुळे काय हरकत नाही तो क्वेश्चन माझ्यामध्ये बनवायचा चुकला बघा चला हे काय म्हणतो की ए ने 12,000 रुपये गुंतवले बी ने 36,000 रुपये गुंतवले. आता आपल्याला काय कळते की बी ने 7 महिन्यांनी व्यवसाय सोडला 7 महिन्यांनी सोडला म्हणजे 7 महिने त्यांनी काम केलं आणि ए ने असं आणि आपलं ए ने किती वर्षभर काम केले म्हणजे 12 हे केले झालं आता आपल्याला रेशो काढायचा बघा 0 ला 0 गेलं 12 1 जा 12 12 3 जा 36 हे रेशो किती आला 12:21 आला बरोबर 12:21 ठीक आहे एवढं आलं. आता आपल्याला काय दिलंय की नफा जर 66,000 असेल तर ए ला किती पैसे मिळाले मग आपण हे कसं करतो की ए चा रेशो लिहितो म्हणजे तो किती आहे 12 आहे आपण ए प्लस बी लिहितो 12 प्लस 21 म्हणजे किती झालं 33 आणि इंटू आपला जो नफा आहे त्याला आपण मल्टिप्लाय करतो असं आपल्या ए चा रेशो मिळतो ठीक आहे. आणि जर हे कळालं नसलं तर आणि अजून जर कन्सेप्ट काय आहे हे बघा की जो रेशो इक्वल आहे म्हणजे बघा 33 इज इक्वल टू 66,000 आणि ए आपलं किती आहे 12 इज इक्वल टू एक्स आणि तेच होतं क्रॉस मल्टिप्लाय केलं की ओव्हरऑल तेच होतं. आता बघा 33 1 जा 33 2 जा म्हणजे 2,000 आणि 12 इंटू 2 24,000 असं आहे. सोपं होतं. हे बघा आता काय दिलं बघा
हा आता हा मुद्दा घेतला म्हटलं तुम्हाला की काल आपण कंपाऊंड इंटरेस्टचे गणित घेतली म्हणून म्हणलं यावेळी आज पण असं घेऊ म्हणजे कसं की तुम्हाला एक आयडिया येईल की नक्की कसं केलं पाहिजे. आता बघा आपल्याला काय दिले की व्हॉट विल बी द डिफरन्स बिटवीन CSI आणि CI सिम्पल इन कंपाऊंड ऑन सम 6,000 इफ द इंटरेस्ट रेट इज 10% फॉर 3 इयर्स. हा आता हे करायचं कसं सांगतो काय. स्पेस कुठं आहे. ठीक आहे इकडं. हे बघा असं लिहायचं आधी. हे बघा. इथं हे लिहायचं अमाऊंट किती आहे. इथं फर्स्ट इयर, इथं सेकंड इयर आणि इथं थर्ड इयर. आता बघा आपल्याला काय करायचं आहे की 6,000ला आपलं 10%. हा आता पहिल्या वर्षी 10% म्हणजे किती येणार. 6,000चं किती येणार 600. 600 आलं. हा दुसऱ्या वर्षी किती येणार परत 600 आणि तिसऱ्या सिंपल इंटरेस्ट आणि तिसऱ्या वर्षी किती 600 तेवढंच असतं. हा आणि याचा अर्थ काय ही जी पहिली ओळ असते ना ही असते सिंपल इंटरेस्ट. हा आता कंपाऊंड इंटरेस्ट काय असतं व्याजाचं व्याज. हा आता पहिल्या वर्षी काय व्याज मिळालंय का काहीच नाही मिळाले बरं मुद्दल होती त्यामुळे इथं काय येणार नाही. आता आता दुसऱ्या वर्षी व्याज किती मिळाले 600 रुपये मिळाले बरोबर. आता 600चं 10% काढायचं म्हणजे किती इथं येणार 60 येणार बरोबर. 600चं 10%. 600 राईट बाजूने एक डॉट दिला झालं. आता हे संपलं. आता तिसऱ्या वर्षीचं कसं काढायचं तर मग जी मुद्दल आहे 6,000 त्याचं आपण व्याज घेतले का घेतले 600 घेतले बरोबर. आता आपण काय करणार जे व्याज मिळाले त्याचं व्याज काढायचं. हे बघा आता इथं 600 आता हे पहिलं 600 त्याचं 10% किती 60. दुसरं 600 त्याचं 10% किती 60 बरोबर. आणि हे शेवटचं जे 60 आहे त्याचं 10% म्हणजे 6. ठीक झालं. आता बघा आता ही जी पहिली ओळ असते ना तर ही असते सिंपल इंटरेस्ट. हा SI हे जे अख्खं असतं हे असतं CI आणि आपला डिफरन्स म्हणजे काय असतं तर हे बघा हे हे एवढं म्हणजे 60 + 60 + 60 म्हणजे 180 + 60 म्हणजे 186. ठीक आहे. ही पद्धत आहे ही दिस इज द राईट वे. तुम्ही असंच केलं पाहिजे. असं केलं की तुमचं उत्तर बरोबर येणार. ठीक आहे. ही असं पद्धत आहे करायची. चला आता पुढचं बघू आपण. हे कसं आहे तर हे आपलं काय अख्खं कॅल्क्युलेशन आहे बघा की 2चा क्यूब किती 8 प्लस 7 7 जा 49 49 हे किती 57. हा 57 डिवाइड बाय 2 इंटू 3 झालं. मग आधी इंटू 3 करू शकताय नंतर 2 करू शकताय. चला की आधी इंटू 3 करू. आता हे कसं करायचं बघा आता मला माहिती आहे की 50 + 60 आता 50 + 3 150 150 आणि 7 इंटू 3 21 150 आणि 21 म्हणजे किती 171 डिवाइड बाय 2 झालं. 2 2 8 जा 16 2 5 जा 10.5 85.5. ठीक आहे. सोपं. आता हे मुद्दामून टाकले ज्याला कन्सेप्ट माहित असेल ना त्याला येणार ज्याला माहित असेल त्याला काहीच येणार नाही. मुद्दामून टाकले का कारण आता हे झालं तुमचं एक कन्सेप्ट क्लिअर होईल. हे बघा इथं काय दिले जर दोन गाड्यांचे समान अंतर कापण्यासाठी अंतरचं डिस्टन्स सेम आहे. हा वेळेचं गुणोत्तर किती आहे 7:10 आहे. हा तर त्यांच्या वेगाचा गुणोत्तर काय असेल सिंपल आहे. सी जर ना डिस्टन्स सेम असलं तर जो वेळेचा गुणोत्तर असतो त्याबरोबर रिव्हर्स म्हणजे किती 10:7 हे असतं वेगाचं गुणोत्तर. जर समजा वेग ना 5:3 दिलाय तर वेळ किती असणार 3:5. ठीक आहे. सोपं होतं 7:10 आहे तर 10:7 हा कॉन्सेप्ट आहे. हा मुद्दाहून दिलाय म्हणजे नंतर तुम्हाला हे बघितलं की होईल. चला आता ना हा प्रश्न करायचा काय म्हणतो की हा प्रश्न करायचे दोन मेथड आहेत. पहिली मेथड आहे ऑप्शन मेथड दुसरी मेथड आहे कन्सेप्ट मेथड. आधी आपण कन्सेप्ट मेथड बघू. इथं काय दिलं बघा की जर एखाद्या ट्रेनचा वेग 36 किलोमीटर प्रति तासाने वाढवला बरं ठीक आहे वेग वाढवलाय हा तर तेव्हा काय त्याच्या वास्तविक वेळेच्या 1/4 वेळेस ती आपल्या हे स्टेशनवर पोहोचते. ट्रेनने प्रवास केलेले अंतर शोधा. आपल्या डिस्टन्स काढायचं बरोबर. आणि डिस्टन्सचा फॉर्म्युला काय असते स्पीड इंटू टाइम असते. आणि जर नीट बघायला गेलं तर आपल्याला बाकीचं असं काहीच दिलं नाही नाही का स्पीड नाही दिलेलं टाइम नाही दिलेला. ठीक आहे आता आपण बघू. आता आपल्याला हे बघा इथं काय दिले की आपल्याला वेळेचं गुणोत्तर दिले आणि ते किती दिले की आपल्या ह्याला काय दिले जर स्पीड वाढवली तर 1/4 लागतं बरोबर. म्हणजे 1:4 हा आपला रेशो आहे. हा आणि हा हा कशा वेळेचा आहे टाइम. आता जर मी म्हणलं आता इथं असं दिले का डिस्टन्स वाढवले नाही म्हणजे स्पीड जे आपण मागच्या ह्याला शिकलो स्पीडचं काय असणार 4:1 असणार बरोबर काय म्हणलं रिव्हर्स आहे. हा आता बघूया एक मिनिट. ठीक आहे म्हणजे बघा आता आपण हे नीट लिहू. पहिल्यांदा जर त्याला 4 तास लागत असले तर स्पीड वाढवली मग त्याला किती लागले 1 तास लागले बरोबर टाइम. मग आता स्पीड बघा स्पीड काय जर पहिल्यांदा स्पीड 1 होती पण आता काय झाली आता स्पीड 4 झाली आहे. हा म्हणून त्याला वेळ कमी लागला. आता बघा इकडे किती युनिट वाढवले 3 युनिट वाढवले बरोबर. आणि 3 युनिट आपल्याला दिले किती आहे 36.
झालं. आता झालं 3 युनिट 36 आहे म्हणजे 1 युनिट किती 36/3 हे 12 झालं. म्हणजे काय आता 12 निघलं म्हणजे आता इथं हे जे आपलं युनिट निघलं ना हे आपण इथं टाकलं की आपलं रिअल स्पीड येणार. हे स्पीड किती येणार 12:12 झालं. सिम्पल इतकं सिम्पल आहे. म्हणजे आता आपल्याला काय म्हणतो की आता आपल्याला रिअल स्पीड कळाली बरोबर आणि बरोबर आणि आता आपल्याला काय काढायचं आहे की आता आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे बघा डिस्टन्स इज इक्वल टू काय स्पीड इंटू टाइम. आता आपण कुठलं पण घेऊ शकतो हे बघा जर आपण पहिली स्पीड घेतली 12 हा तर किती आहे बघा 12 आणि त्याला वरती किती वेळ लागलाय 4 तास लागलेत 12 × 4 48 बरोबर. आता आपण सेकंड स्पीडने चेक करू सेकंड स्पीड किती 48 आणि किती वेळ लागलाय 1 तास लागलाय म्हणजे किती 12 × 48 ठीक आहे. असं हे उत्तर आहे. ही झाली कन्सेप्ट मेथड आणि आणि आता जर ऑप्शनची मेथड काय तर बघू हे बघा जर आपल्याला डिस्टन्स दिले आय गेस ऑप्शनने होईल का हे सॉल्व्ह नाही हे ऑप्शनने नाही होणार सॉल्व्ह कारण निघणारच नाही भरपूरच अवघड आहे. म्हणजे ही एकच मेथड आहे हा एकदम कन्सेप्च्युअल प्रश्न होता. आय गेस या प्रश्नाने तुमचं भरपूर गोष्टी क्लिअर झाल्या असतील. बघा हे बघा आता कॉम्प्युटरला असा कोड केलाय मग आपण नॉर्मली काय बघतो की सी काय म्हणतो की आता सी आहे सीचं ओ झाले तर इथं ABCD मध्ये सी इकडे ओ लांब आहे तर मग पण असं जराशी नजरे फिरलेल्या काय कळते अरे कदाचित हे रिअरेंजमेंट झाले बघा ना 1 2 3 4 5 तरी बघा 1 2 आणि 1 2 3 4 आणि 5 ठीक आहे झालं रिअरेंजमेंट झाले. आता डॉटर आहे म्हणजे काय हे बघा की 1 2 3 4 5 जे इकडे सी पहिल्यांदा आहे हं तर मग सी कुठे गेलाय दुसऱ्या स्थानावर गेलाय हा नंतर सेकंड अक्षर ओ आहे तो पहिल्यावर आलाय म्हणजे इथं ए येणार हा म्हणजे ए वरनं स्टार्ट होणारा वर्ड हा गेला आणि ठीक आहे तिन्ही आहेत. आता 1 2 आता 3 हे बघा COM आता एम कुठे गेले तर जो एंड आहे तिकडनं 3 मागं म्हणजे कुठं DAU म्हणजे इथं असणार आणि इथं आणि इथं एक स्पेस असणार. बरं ठीक आहे आता आपण बघा चौथा बघू COMP पी कुठे गेलाय एमच्या एक अलीकडं म्हणजे इथं जी येणार आणि यू लास्टला गेलाय बरं पाचवा जो अक्षर आहे तो लास्टला आहे म्हणजे इथं एच येणार. झालं म्हणजे बघा की ए नी स्टार्ट आणि एच नी एंड आता हे 3 आणि 4 ह्यातलं होतंय आता GU म्हणजे GU हे बघा हे रिअरेंजमेंट होतं इतकं काही अवघड नव्हतं. आता बघू हे बघा की ए आणि बी आर इन रेशो 4:5 हा आता घेऊया लेट द कॉमन मल्टिपल बाय एक्स म्हणजे ए चं एज काय 4x आणि बी चं काय 5x हा 4 इयर्स हेन्स हा 4 इयर्स हेन्स म्हणजे काय की 4 वर्षानंतर त्यांचा रेशिओ किती झालाय 5:6 झालाय म्हणजे 4x आणि 4 इयर्स हेन्स प्लस 4/5x+4 इज इक्वल टू 5/6 झालं. आता हे फक्त फास्ट मध्ये सॉल्व्ह करायचं बघा 6 4 24 आणि 5 5 म्हणजे इथं एक्स येणार हे फास्ट सॉल्व्ह करतोय काय 6 4 24 5 4 20 एक्स इज इक्वल टू 4 येणार झालं म्हणजे 4 4 16 आणि हे 20 असं आलेलं आहे आणि आपल्याला तेच विचारले बी ची प्रेझेंटेज म्हणजे 20 टिक. आता बघा आता हे असं आता मग काय करायचं तर मग ह्या नंबरच्या वरती हे लिहायचं काय BACK लिहिलं आणि जर आपण आपली वर्णमाला बघितली काय जर आपण बघितलं की आपले जे म्हणजे जे ABCD आपण लिहिलेलं असते आपल्याला काय कळतं बघा हे बी इकडे गेले ए इकडे गेले हे इकडं आणि हे इकडं म्हणजे बघा ना ABCD तर मग 1 2 3 4 असते बरोबर तर त्यामुळं हे असं आलंय म्हणजे जो पहिला अक्षर आहे त्याचा कोड लास्टला गेलाय. आता सी पहिला आहे म्हणजे त्याला हे बघा तर त्याचा सी लास्टला 3 झालाय तसंच आपलं MADE हं MADE म्हणजे काय आता एम काय असते आय गेस 13वा असते बरोबर त्यामुळं एमचं कोड इकडं 13 जाणार आणि 13 एंडला कुठं आहे हे बघा इकडं आहे आणि इकडं आहे MA म्हणजे इकडे एक येणार 1 1 13 म्हणजे बघा. ठीक आहे हे असं येते MADE आता हे बघा ह्याचं मिरर इमेज कशी येणार अशी येणार अशी येणार म्हणजे बघा आय गेस ही गेली इथनच फास्ट मध्ये सॉल्व्ह होते बघा इथं एंडला काय आहे एंडला असा आणि असा आहे
आणि कुठंच नाहीये, हे एकाच ऑप्शनला आहे, त्यामुळे इथं सॉल्व्ह होतं. म्हणजे मला नाही वाटत कसं एक्सप्लेन, म्हणजे मला करायला पण जमणार नाही, त्यामुळे म्हणलं की तुम्ही करा. हा, होऊन जाते, ते कळून जातं. कंबाईनला प्रिलिम्सला प्रश्न आलाय, मला मान्य, प्रत्येक जण म्हणत होतं की कंबाईनचं मॅथ्स खूप अवघड होतं, कंबाईनचं मॅथ्स खूप अवघड होतं. पण आता मी आज तुम्हाला विचारतो की ठीक आहे, मान्य आहे अवघड होतं, पण आपण सगळे प्रश्न केले का? काही काही प्रश्न किती सोपे होते. आता बघा, अजून मला मला तर वाटते माझं हे लॉजिक आहे, जर तुम्हाला माहित असलं तर सांगा. पुढचं आहे बघा, डिफरन्स काढायचा 6 3, इथं 6, इथं 3 आहे का? नाहीये, इथं 2 आहे, बरोबर. आणि आपल्याला रॉंग नंबर सिरीज आपल्या ओळखायची आहे. तेव्हा मला काय वाटतं, इथं इथं 3 असायला पाहिजे होतं, म्हणजे इथे हे 33 असायला पाहिजे होता. आणि 33 लगे पुढचं 6 होतंय का? हे बघा, बरोबर 6 होतंय. म्हणजे काय, इथं 32 च्या ऐवजी 33 असायला पाहिजे होतं. आणि मी असं हे एक्झाम मध्ये केलं, म्हणलं रे म्हणजे हेच आहे, म्हणलं डिफरंट डबल डिफरन्स काढायचं, सिम्पल होतं. आहे तसा कंबाईनचा प्रश्न आहे, त्यामुळं इथं 3. आता बघा, जर आता म्हणलं अशा टाईपचे प्रश्न कसे असतात की तुम्हाला आले पाहिजेत आणि तुमचं कॅल्क्युलेशन खूप जब्बर फास्ट पाहिजे. जर आता ट्रायंगल आला ना, तर एक लक्षात ठेवायचं की इकडचे जे नंबर असतात ते एकमेकाशी म्हणजे इंटरलिंक्ड असतात. एक तर ऍड होणार, मग स्क्वेअर होणार, स्क्वेअर होऊन ऍड होणार. पण जेव्हा असं सर्कल येतो, काय काय वेळी कसं असतं की ह्याचा संबंध ह्याच्याशी आणि ह्याचा संबंध ह्याच्याशी असतो. आणि आता तसंच आहे बघा, 8 4 जा किती, 24, 6 3 जा 18, बरोबर. हा, सॉरी सॉरी, 8 4 जा 32, 6 3 जा 18, आणि यांचा डिफरन्स किती येते बघा, 14. हे बघा, 6 2 जा 12, 3 1 जा 3, डिफरन्स किती, 9. तसंच करायचंय, 7 3 जा 21, 3 2 जा 6, डिफरन्स किती, 15. त्यामुळे ह्याचा कोडेड आहे 15. हम्म. हा एकदम मस्त प्रश्न आले बघा. हे बघा, 4 पुरुषांचे काम 6 स्त्रिया कामाच्या बरोबरीचे आहे. ठीक आहे, म्हणजे काय दिले बघा, 4 men इज इक्वल टू 6 वुमन. ठीक आहे, आपल्याला असं दिले. मग आता आपण रेशो काढू. मॅन अपॉन वुमन किती येते, 6/4, म्हणजे किती, 3/2. कटिंग होते. ठीक आहे, एवढा आता आपल्याला रेशो कळाला. मग आपण लिहून ठेवू इथं बाजूला, एम इज इक्वल टू डब्ल्यू किती, 3/2. अजून काय दिले बघा, 4 स्त्रियांचे काम 6 मुलांच्या कामाचे बरोबरीचे आहे. इथं बघा, 4 स्त्रिया किती, 6 मुले. मुले म्हणजे चाइल्ड घेऊ आपण, चाइल्ड, 6 चाइल्ड. मग आता रेशो काढू. डब्ल्यू अपॉन सी किती येते, 6/4, म्हणजे किती, तेच ती, बरोबर ना. 4 स्त्रिया 6 मुलांच्या कामी, एक मिनिट. बरोबर ना, 3:2, आणि हे 3:2 आलं. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला बघा काय मिळालं, M:2W किती आहे, 3:2, आणि W:C चाइल्ड किती आहे, हे पण परत 3:2 आहे. तर आपल्याला माहित आहे, जर आपल्याला जर आपल्याला डब्ल्यू कनेक्ट करायचं आहे, म्हणजे 3:2, आणि इथं पण 3:2 येते. आपण इथं बघा, आता 15वा दिवस आलाय, म्हणजे आधी जे आपण छोटे छोटे कन्सेप्ट शिकले होते, त्याचं ऍप्लिकेशन आहे. आपण म्हणले, आपण काय करतो, तर मग आपण हे रेशो आपल्याला इक्वल करायचं, म्हणून 3 नी या अख्ख्या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं, आणि ह्या 2 नी इथं मल्टिप्लाय करायचं. म्हणून आपला रेशो काय येणार, 9:6:4. ठीक आहे, हे आपल्याला काय कळालं, आता आपली स्पीड कळाली. आणि आपल्याला आता पुढे काय दिले बघा, अं, एक मुलगा 60 दिवसात काम पूर्ण करतो. म्हणजे बघा, आपल्या स्पीड कळाली. एक मुलगा प्रति दिवस किती काम करतो, 4 काम करतो. तो एकूण किती दिवसात, 60 दिवसात करतो. 60 दिवसात करतो, म्हणजे आपला डिस्टन्स काढू शकतो, बरोबर. डिस्टन्स किती असते, स्पीड इंटू टाइम. स्पीड किती, 4, इंटू डिस्टन्स किती, 60, बरोबर. आणि 6 वर म्हणजे आपलं 240, म्हणजे आपलं एकूण वर्क किती आहे, 240 आहे. आणि आपल्याला काढायचं आहे काय, पुरुष आणि स्त्रिया मिळून एकूण किती दिवसात काम पूर्ण करू शकतात. बघा, पुरुषाची स्पीड किती आहे, 9 आहे. स्त्रीची स्पीड किती आहे, 6 आहे. म्हणजे एकूण किती स्पीड, 15. आणि झालं आपल्याकडे डिस्टन्स आहे 240, स्पीड आहे 15. मग आपण टाइम काढायचा आहे. टाइम काय असतं, डिस्टन्स अपॉन स्पीड, म्हणजे किती, 240/15. 240/15 किती येते, 15 90 राहते. 15 6 म्हणजे 16. ठीक आहे, 16 डेज. हे असं आहे, कन्सेप्टचा प्रश्न आहे. आणि जर कळाला नसला तर परत एकदा नीट बघा, तुम्हाला कळून जाईल. इंटरलिंक्ड असतात सगळे. म्हणलं अशा टाईपचे प्रश्न येतात. आता बघा, आता 4 - 3, आता हे कधीच मायनस नसतं काय. आता तर ना, हे आणि मुद्दामून ना अयोग्य असं देतं काय. आता 4 - 3 21, आता काहीच कळत नाही काय. पण 4 - 4 61, आता 61 माहित नाही काय. 64 आपल्याला माहित आहे काय, 4चा आपलं हे आहे, क्यूब आहे. पण ना
4 4चा स्क्वेअर 16 आहे बरोबर, आणि इथं काय झाले 16 नाहीये, हे 61 आहे. म्हणजे कदाचित 16चं बरोबर उलट केले, मग बघू की 4 3 जा 12 आणि 12 चं उलट केले 21. बघा 8 4 जा 32 आणि 32 चं उलट 23, म्हणजे तेच आहे आपलं. 9 2 जा किती 18 आणि उत्तर काय येणार आपलं उलट 81. ठीक आहे? असं अशी लेखा आहे, सोपी होती. हम्म. चला हे बघा, आता काय आहे बघा, वर्टिब्रेट्स, नॉन वर्टिब्रेट्स आणि लिव्हिंग बिंग. जर आपण सायन्स केलं आपल्याला माहित आहे बघा की ऑल लिव्हिंग बिंग आर इदर वर्टिब्रेट और नॉन वर्टिब्रेट. सिंपल. वर्टिब्रेट आणि असा असणार का कुठला प्राणी जो वर्टिब्रेट पण आहे नॉन वर्टिब्रेट नाही, शक्यच नाही. एक तर वर्टिब्रेट असणार नाही तर एक तर नॉन वर्टिब्रेट, आणि हे सगळेचे सगळे जीवित वस्तू आहेत, लिव्हिंग बिंग आहे. म्हणून असं झालं. हे बघा कन्क्लुजन, हे बघा सम ब्लू आर येलो, बाय काढूया चला. सम ब्लू आर येलो, all yellow are red, all yellow are red, all red are black, all red are black. ठीक आहे आपलं निघलं. आता बघा सम ब्लू आर रेड आहे का, आहे, इथं दिसतच आहे, इथं कनेक्टेड आहे. करेक्ट. सम येल्लो आर ब्लॅक, येल्लो आर ब्लॅक, तर ऑल येल्लो आर ब्लॅक आहे. हं, त्यामुळे इथं सम दिले म्हणजे इथं करेक्टच आहे, त्यामुळे बोथ आर करेक्ट. एक विशिष्ट संख्येला असं असं दिले. आता ना हे जर ना तुम्हाला एक आयडिया सांगतो काय, की ना माहित नाहीये, माहितीये का आपल्या एमपीएससीत मॅक्झिमम कोणाला माहित नाहीये, त्यामुळं मग म्हणलं चला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं सांगतो. पहिल्यांदा ना हे जे नंबर्स नाही लिहायचे, काय पहिल्यांदा इथं लिहायचं. बघा लिव्स आर ग्रीन, बरोबर, पहिलं वाक्य आहे. आता पुढचं बघा काय आहे, ग्रीन इज गुड. हा, तर इथं ना आपलं दुसरं वाक्य ह्याच्या खाली लिहायचं. आता ग्रीनच्या खाली ग्रीन आहे ना, तर मग ह्याला असं करायचं, ग्रीन इज गुड. इज नाहीये म्हणून आय लिहिलं, आणि गुड तर मग आपण काय लिहू, जीडी लिहू याला. जीडी. ठीक आहे, ग्रीन इज गुड. आता ते काय आहे, दे आर प्लेइंग. आता वरच्या इथं बघा की दे कुठं आहे का, नाहीये, मग नवीन इथं अक्षर आलं दे. आता आर, आर कुठं आहे, पहिल्या ह्याच्यात होतं बरोबर इकडं, म्हणून हे इकडं असं लिहायचं. म्हणजे ह्याला खाली ओढलं, दे आर प्लेइंग, आणि प्लेइंग नाही आहे का कुठंच नाहीये, म्हणून झालं इथं लिहिलं. ठीक आहे, आता हे आपलं एक इक्वेशन बनलं. आता असंच ना नंबर्सचं करायचं. हे बघा 4 6 7. ठीक आहे, आता पुढचं काय 4 8 5. 4 इथंच आहे म्हणून इथं लिहिलं 4, इथं लिहिलं 8 आणि इथं लिहिलं 5. आणि पुढचं काय आहे 6 3 9 आहे, बरोबर, म्हणून हे बघा इथं तिसऱ्या ह्याच्यात लिहिलं 6. इथं 3 आहे का, नाही आहे, 3 आहे, नाही, आणि 9 नाही, 9 नाही. झालं सिंपल. आता हे झालं ना की आपण कुठलंही काढू शकतो, इतकं फास्ट मध्ये निघतं, इतकं फास्ट मध्ये, सिंपल आहे. आता तुम्हाला सांगतो हे बघा की जर ना जर इथं पहिल्या ह्याच्यात बघितलं इथं जी आहे, हा जी म्हणजे काय ग्रीन आहे. आता आपण ग्रीनचं कोड काढू शकतो का, काढू शकतो. हे बघा ग्रीन काय आहे, पहिल्या ओळीत आहे आणि दुसऱ्या ओळीत आहे आणि तिसऱ्या ओळीत नाही, असं कुठलं आहे, हे बघा इकडं 4 आहे. हे बघा 4 पहिल्या ओळीत आहे दुसऱ्या ओळीत आहे, बरोबर, कारण आपण याला असं खाली ओढलंय, तिसऱ्या ओळीत नाही, म्हणजे ग्रीनचा कोड 4. ठीक आहे, हे असं ही ट्रिक आहे, टॅक्ट आहे, त्यामुळे ही माहित नाहीये मॅक्झिमम, नाही का. ह्याच्यावर बघू एक सेपरेट व्हिडिओ बनवीन, कारण मला वाटत नाही, कारण आपलं काही रिचच नाहीये ना, कोण बघतच नाही हे व्हिडिओ, त्यामुळे इतकं प्रत्येकापर्यंत पोहोचत नाही. चला हे बघा आपल्याला काय दिले, लिव्स दिले. आता लिव्स बघा इथं लेफ्टला बघा, लिव्स काय आहे, तर पहिल्या ह्याच्यात आहे ओळीत आणि खाली पूर्ण ब्लँक आहे. मग असं कुठलं आहे, हे बघा इथं 7 आहे, तसं झालं, निघलं. कळालं का, सोपं आहे. दिस इज द राईट मेथड. आता बघू हे बघा, अ कोचिंग इन्स्टिट्यूट वॉन्ट्स टू एक्झिक्यूट टायलिंग वर्क फॉर वन ऑफ इज टीचिंग हॉल्स. हा, आणि त्या हॉलची आपल्याला लेंथ आणि ब्रेड्थ दिली आहे. आता काय दिले की आपली जी आपल्या स्क्वेअर टाईल करायचे आणि त्याचा एरिया दिलाय. कॉस्ट ऑफ इच टाईल इज हे, म्हणजे बघा आपण आता हे कसं करायचं, तर आधी जी कोचिंग इन्स्टिट्यूट आपल्याला जे वर्क करायचे, आपले टाईल करायचे, बरोबर, तर मग तो जो रेक्टँगल आहे त्याचा एरिया काढू. म्हणजे तो किती येणार, 60 × 40 येणार. हा, आणि ह्याला आपण आता हा जो एरिया आहे ना, ह्याला आपण डिवाइड बाय कशाचं करणार, तर जी आपल्याला टाईल बसवायचे ते त्याचं, बरोबर, म्हणजे आपल्याला कळणार एकूण नंबर ऑफ टाईल्स किती. म्हणजे बघा आपलं काय करायचं आहे की एरिया ऑफ हॉल अपॉन एरिया ऑफ टाईल, असं केलं की आपल्याला कळणार की काय म्हणतो की आपल्याला एकूण किती टाईल लागणार आहेत. म्हणजे 60 × 4 आपण आणि हे काय असते, पहिलं रेक्टँगल आहे म्हणून लेंथ इंटू ब्रेड्थ, आणि दुसरं काय आहे स्क्वेअर आहे म्हणून 0.4 × 0.4. ठीक आहे, आता बघा आता आता हे कटिंग करायचं. 6 4 24 2 4 0 0 अपॉन 4 4 16 इंटू 10⁻², म्हणजे इथं वरतीच जाईल, इंटू 100. हा, तर बघू हे किती येतंय. हे जर तुम्ही कटिंग केलं ना तर तुमचं 15,000 असं येते. हा, 15,000 आलं.
आता ह्याचा अर्थ काय, तर आपल्याला एकूण 15,000 टाईल लागणार आहेत. आपल्याला इथं काय दिले, तर एका टाईलची कॉस्ट दिली. एका टाईलची कॉस्ट किती, 5 आहे. आणि 15,000 टाईलची किती असणार, 15 इंटू हे म्हणजे किती, 75,000. ठीक आहे, 15 इंटू हे 75. सिंपल, एकदम सिंपल. आणि आहे म्हणलं व्हॉट इज सम ऑफ नॅचरल नंबर, आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला काय, एन प्लस 1/2 म्हणजे किती, 44 इंटू 45 अपॉन 2. 2 1 जा 22 जा. आता 22 जा म्हणजे किती, 11 इंटू 2 इंटू 45, 11 इंटू 90, 990. असं होतं. कळालं असेल. ठीक आहे, चलो ऑल द बेस्ट.